आपल्याला अभ्यास म्हणजे मुलांना फक्त पुस्तकाचा अभ्यास माहित असतो किंवा पालकांना देखील फक्त पुस्तकाचं माहित असतं. अभ्यासाचा अर्थ आहे भावाभ्यासनम अभ्यासम शीलनम सतत क्रिया. जी गोष्ट सतत केली जाते, मग ती अभ्यास असेल, कराटेची प्रॅक्टिस असेल, स्पोर्ट्सची प्रॅक्टिस असेल, त्या सगळ्यांना प्रॅक्टिस शब्दाला जो पर्यायी शब्द आहे तो अभ्यास आहे. आणि मुलांना म्हणून अभ्यास ज्या वेळेला येईल तेव्हा तो सतत केला पाहिजे हे लक्षात घ्या. मग तो पुस्तकाचा असेल, तो अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा असेल किंवा डिफेन्स प्रकारांचा असेल. आणि म्हणून सातत्य जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्ही चांगल्या पदावर पोहोचाल, चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जाऊन तुमचं नाव कमवाल, देशाचं नाव कमवाल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतोय. इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा आपल्या पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो. आपला आज नंबर जरी नाही आला तरी आपल्या प्रॅक्टिसमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून पुढच्या स्पर्धा प्रकारांमध्ये मी कसा पहिला येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना आपले संस्कार, आपल्या आईवडिलांची शिकवण, आपल्या वागणुकीमध्ये असणारा जो काही चांगलेपणा आहे तो टिकवून ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला असं होतं की कराटे स्पर्धा किंवा कराटे आपण शिकलो की आपण त्याचा उपयोग कुणाला तरी मारण्यासाठी, किंवा माझ्या डोक्यामध्ये ते असतं की मला कराटे आले म्हणजे मला कुणाला तरी मारायचंय, मला कुस्ती येते म्हणजे मला कुणाला तरी खाली पाडायचंय. तर तसं नसून कराटे हा तुम्हाला सक्षम बनवतो मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या. केवळ शारीरिकरित्या याचा विचार नका करू, मानसिक भावांचाही विचार करा. म्हणजे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे, एवढं या प्रसंगी मी सांगतो. मला अजमेर सरांनी या ठिकाणी या स्पर्धेला उद्घाटक म्हणून किंवा पाहुणे म्हणून बोलवलं, माझा मान केला, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, बऱ्याच जणांची नावं मला माहीत नसतील तर मी सुहृदय आपली माफी मागून आपल्या सर्वांचेही या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. विशेषत्वाने जे कोच या ठिकाणी आहेत, ज्यांनी या सर्व विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतली आहे, त्यांचे देखील मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो. विशेष करून अजमेर सरांचेही विशेषत्वाने मी आभार या ठिकाणी मानतो. धन्यवाद.